हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. सकाळ झाले आपले, मस्त आवरून वगैरे फ्रेश झालो आहे. वाजले 6:30, 6:30ला 5 मिनटात अजून. आजचं बाहेरचं वातावरण, नो पाऊस, नो नथिंग, काहीच नाही. वंदे भारत, वंदे भारत. देखो भाई, वंदे भारत. वाव, आज पण दिसले वंदे भारत. काल 2 दिवस दिसली नाही वाटतं. काल नाही दिसली, परवा दिसली. काय माहिती, म्हणजे आज काय सुचतच नाही बोलायला. काय बोलू ते असं सुचतच नाही. काय जेव्हा डोक्यात चालत नाही. आज आपण ऑन टाईम आहोत, म्हणजे टायमाच्या आधी आहोत. म्हणजे लेट पण नाही, लेट नाहीच. म्हणजे जो आपला जायचा टाईम असो त्याच्या अगोदर आपण रेडी आहोत. चेस, 1 स्टेप डाऊन. ओके, काय वाटलं नाही. आज पण नाही पाऊस, काय नाही. आज विदाउट रेनकोट. पावसाचा पण असा टाईम टेबल पाहिजे ना, की या टायमाला पडणार, या टायमाला थांबणार. असा टाईम टेबल पाहिजे, शेड्यूल पाहिजे, आणि त्याच टायमाला पडला पाहिजे. पण आता काय चाललं आहे, थंडी पण आहे, पाऊस पण आहे, गरमी पण आहे. सगळा कॉम्बिनेशन, तिघांचा कोलॅबरेशन. आलोय जिमला. 2 दिवस जाम करते, काल आणि आज पण जाम करते. काय विषय, गर्दी व्हायला लागली जिमला आपल्या. आज आहे बॅक आणि बायसेप. दादा येतोय, मार पटकन बॅक आणि बायसेप आज कडकमध्ये. वर्कआउट इज डन. आज मारले बॅक आणि बायसेप. आज पण एकटाच होतो, आज पण दादाना आला. तो पाऊस उठला आहे, अंधार गेला आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, पण ते पाऊस येण्याआधी आपण घरी सटकू. चलो. ओ माय गॉड, आज मी चावी गाडीलाच विसरून गेलेलो. गाडीला चावी राहिलेली आज, आणि मी जिममध्ये शोधत बसलो. 1 minute 37 seconds later. गाडीच चालू येत नाही. गाडीची बॅटरी डाऊन झाली. चावी चालू राहिलेली, गाडीची बॅटरी डाऊन झाली. बघू थोडा वेळ चालू होते का नाही, नाहीतर मग काय. काय रे यार, दिवस. चावी गाडीच विसरलो, आणि विसरलो चालूच राहिली. चालू होते, बॅटरी उतरली. भाई एवढी गाडी आणली ढकलत, एवढा वादा ढकलत आणला, आणि सगळे गॅरेज बंद. काय यार, सकाळ खराब झाली पूर्ण. माझी चुकी होती, बघावं लागेल आता. काय एवढी ढकलत आणली, दमलो. एवढा वाजा आणणं म्हणजे बाबा कायची गोष्ट नाही. जाम दमलो. तर काय दुकान उघडणार आहेत किंवा सुट्टी काय माहीत नाही. इथं काय, इथं उतार पण नाही असा बाबा रनिंगला स्टार्ट करायला. बरोबर. फायनली बॅटरीचा दुकान भेटला आहे. जाम हिला म्हणजे या रेड्याला इथं तिकडं एवढी फिरवले ना, फाटली माझी जी फाटली. आता जी वाट लागली माझी. आज फायनली भेटला दुकान. पहिले तर गाडी एकतर आपली खतरनाक आहे, आणि तिची बॅटरी काढणं त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. म्हणजे सगळ्यांना जमणारी गोष्ट नाही आहे. सो फायनली काम झालं आहे, बॅटरीवाला भेटला आहे. बॅटरी आता चार्जिंग लावलेली आहे, तिला 1-1.5 तास जाईल. आणि गाडी तिथंच लावले. आता चालत घरी. नंतर 1-1.5 तासांनी परत यायला लागणार आहे गाडी घ्यायला. काय म्हणजे एका सेकंदाची चूक किती महागात पडू शकते आपल्याला. द व्हॅल्यू ऑफ 1 सेकंड. सो फायनली आले घरी. फायनली आले घरी.
वाजलेत 11:15 वाजलेलं राव. जिममधनं निघालो मी 9:45ला, घरी आलो 11:45ला. तरी पण अजून काम कंप्लीट नाही, परत जायचं आहे. काय यार. चलो आता क्रिएटिन घेऊ, भूक लागले. आणि नंतर मार्केट बघू. पहिला मार्केट अजून ओपन झालंय, लेट झालं आज. मार्केट बघू. क्रिएटिन घेतो आता. खतरनाक गोष्टी होतात माझ्यासोबत यार. खतरनाक म्हणजे आजची कुणाची चुकी नव्हती, आजची माझी चुकी आहे. कारण मी जिमवरनं इथनं गेलो. थांबा 2 मिनटं. जिमवरनं इथनं गेलो पटापट. जिमच्या खाली पार्किंग आहे, तिथं गाडी लावतो मी. गाडी लावली आणि म्हणजे चावी माझ्याकडनं कधी अशी राहत नाही. नेमकी आजच राहिली, काय माहीत कशी काय. आणि राहिली गाडीला, ती चालू राहिली, इग्निशन चालू राहिला. मग बॅटरी डाऊन. जिमला आपल्याला किती 6:45ला गेलो ना, 8:30. जवळजवळ 2 तास जिमला गेले. म्हणजे 2 तास कंप्लीट आहे. पण वेळ गेला जिमला. आणि मी जिमला चावी शोधत राहिलो. नंतर माझ्या लक्षात आला की आपली चावी गाडीलाच राहिली असेल. नंतर बघितले, बाहेर आलो पार्किंगला, चावी होती गाडीला. जरा जीवाला बरा वाटला. नंतर बघतोय चावी चालूच, इग्निशन चालूच. बोललो वाट लागली, बोललो सकाळ लागली. बघितली गाडी चालू करून स्टार्ट होते, नाही होत. थोडा वेळ थांबलो, नाही होत. अजून थोडा वेळ थांबलो, नाही होत. शेवटी बोललो आता गॅरेज नाही तर बॅटरीचं दुकान शोधायला लागेल. बॅटरीचं दुकान शोधायला गेलो, गॅरेज शोधायला गेलो. पहिला गॅरेज भेटला, तो बोलला माझ्याकडे अवेलेबल नाही. तो बोलला पुढं जा, त्या साईडला गेलो. दुकान बंद. मला वाटला दुकान, तो मेन दुकान बंद होता बॅटरीचा. त्या साईडला विचारला, तो बोलताय मी 4 व्हीलरचाच काम करतो. ठीक आहे बोललो. मग तो बोलला त्या साईडला जा, ब्रिजच्या इकडं. मग एवढी गाडी येऊन ब्रिजकडे गेलो. ब्रिजच्या इथं गेलो, तो बोलला माझ्याकडे. तो पण बोलला माझ्याकडे नाही. मग आता बोललो काय करू. तो परत बोलला पुढं जाऊन राईट मार, तिथे भेटेल तुला. आता तिथं विषय काय झाला, गेलो राईट मारून. म्हणजे ज्या पहिल्या गॅरेजला गेलेलो तिथंच परत गोल फिरून त्याच गॅरेजला गेलो. एवढा घोडा नाचवत, म्हणजे ती गाडी एवढी हेवी आहे ना, ती गाडी एवढी फिरवत, म्हणजे हाताने ढकलत एवढी मी फिरवत शेवटी पाहिला गेलो त्याच गॅरेजला गेलो. तो त्या गॅरेजवाल्याने सांगितलं दुसरीकडे जा. मग त्यांनी एकाला फोन लावला, बॅटरीवाल्याला. तो आलाय का विचारला, आणि त्यांनी आलाय बोललाय. मग तो बॅटरीवाला आलेला आणि तिथंच पाठीजवळ होता, म्हणजे जिमच्या एकदम जवळ. तिथनं मी त्या दुकानाला क्रॉस पण झालो. मला दिसला नाही, कारण बंद होता आय थिंक तो, तेव्हा मला दिसला नाही. मग तिथे गेलो, बरा वाटला मनाला. तो बोलला हो होईल, म्हणजे बॅटरीवालाच होता तो. बॅटरी त्यांनी खोललं. आणि गाडी पण अशी आपली की खोलणं म्हणजे साधं काम नाही त्या गाडीला. म्हणजे साधी बॅटरी काढणं पण ती जरा गाडी वेगळी आहे ना. नॉर्मल गाडी स्प्लेंडर वगैरे सारखी नाही, स्कूटी वगैरे सारखी नाही. खोलायला पण जरा टफ नाही. आणि मी गाडी ह्याच्या आधी म्हणजे शोरूमशिवाय कुठंच खोलली नव्हती. रॉयल एनफिल्डच्या सर्व्हिस, म्हणजे जर गाडी सर्व्हिस मला करायची असेल तर बाहेर वगैरे करत नाही मी अजिबात. आपले प्रॉपर शोरूमलाच जातो रॉयल एनफिल्डच्या. सो तिथं गेली, म्हणजे तिथंच करतो. फर्स्ट टाईम मी बाहेर कुठंतरी गाडी ओपन केली पहिल्यांदा, म्हणजे खोलले बॅटरी. मग ती गाडी पण जरा वेगळी आहे, म्हणजे नॉर्मल गाडी नाही. मग ते एखादा पार्ट वगैरे काय चुकीचा कुठं हे झाला तर परत प्रॉब्लेम येतो. आणि जर चुकीचा काय झाला गाडीसोबत तर मोठा फटका लागू शकतो खर्चाला. सो झाले, आता बॅटरी ठेवून आलो आहे, घरी आलो आहे फायनली. बाई सकाळ रामायण मोठा. पण ती चावी फक्त मला बंद करून काढायची होती. 1 सेकंदाचा पण काम नव्हता. पण त्या 1 सेकंदाने माझी काय हालत केली बघा. हा एक्सपिरियन्स तुम्हाला असा कुठं पुस्तकात नाही भेटणार, किंवा कुठल्या म्हणजे शाळेत नाही भेटणार, किंवा कुठल्या कॉलेजला नाही भेटणार. हा असा एक्सपिरियन्स. द व्हॅल्यू ऑफ 1 सेकंड, व्हॅल्यू ऑफ 1 सेकंदाची व्हॅल्यू काय असते. चलो आता मार्केट बघू. मार्केट चांगलाच पॉझिटिव्ह आहे. निफ्टी 0.25%, बँक निफ्टी 0.80%, फायनान्स जवळजवळ 1% आहे. IT पण आज पॉझिटिव्ह आहे. फार्मा फक्त निगेटिव्ह आहे, बाकी सगळं सेक्टर पॉझिटिव्ह आहे आज. ओ माय गॉड, ओ माय गुटूनेस माझ्यासोबत गुटूनेस झाला आहे आज. नंतर काय BTC निगेटिव्ह, गोल्ड साईडवे,
नंतर हाय ओके मार्केट, आपलं इंडियन मार्केट ऑन फायर आज टुडे. मार्केट ओके टुडे. आता मस्त बनवू ओट्स. भूक लागली. एवढा रेडा मी ढकलत मारायला टेकलेलो मी जवळजवळ. एवढा तो घोडा जड आहे तरी पण कसा तरी ढकलत मला. बा आता परत थोडा वेळानं जायचं आहे, म्हणजे बॅटरी चार्ज व्हायला 1-1.5 तास तरी जाईल. थोडा वेळानं जायचं आहे. गाडी तिथंच लावली बाहेर. तिथं पण अशी गाडी अशी कुठं पण लावायला मला भीती वाटते परत. एकतर गाडी आणि गाडीला काय झालं तर मोठा परत खर्च आणि गाडीला जाम जपतो. चलो आता ओट्स बनवू आणि आंघोळ आता नाही करत. गाडी आणल्यानंतर आंघोळ करेन. परत मग घामाघूम झाल्यानंतर परत अंगात चिकट होतो. एकदाच काय तो एकदाच आंघोळ. एकदा आंघोळ झाल्यावर कुठं बाहेर जायची म्हणजे बाहेर पडायला मी बाहेर पडणारच नाही. जाऊ दे सोडा. सो ओट्स वगैरे खाऊन झालेत. ओट्स खाल्लेत आता मस्त. जाम भूक लागली बेकार. आता निघू लगेच गाडी आणायला. चलो. सो निघालोय. आजची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला पावसानं खूप साथ दिले. अजिबात पाऊस नाही. थँक्यू सो मच पावसा. तर मी आलोय खरा पण दुकानदारच गायब आहे. गाडी इकडं उभी आहे. काय राव, त्यांनी मला या दुकानदारांनी या टायमाला बोलवलेली. त्या टायमाला मी बरोबर आलो आहे. आता त्याला फोन लावलेला आणि बोलते मला अजून अर्धा तास लागेल. म्हणजे आता इथून चालत परत घरी जाऊन परत अर्धा तास नाही यायचा काय. चालायलाच मला 15-20 मिनटं लागतात. काय काय चाललंय समजत नाही मला राव. सो गार्डनमध्ये आलो आहे. तिथं अर्धा तास बसण्यापेक्षा गार्डनमध्ये बसलेलं बरा. तिथं गाड्या मोजत राहायच्या का माशा मारत राहायच्या. मग आलो आता इथं टाईम घालवायचा गार्डनला. बघू त्याचा फोन येणार आहे. बघू किती वेळ लावतोय आता. अख्खा दिवस माझा बहुतेक इथंच गेला आहे. नाही काम नाही धड, कुठलंच काम धड होत नाही आज. A few moments later. ओके. सो फायनली झाले बाईक. चलो निघू आता. जाम उशीर झालाय. घरी गेलो त्याच्या. तिथं गाडी 2-3 तास उभी काय गेली. गाडीची हालत बघा काय झाली, खतरनाक एकदम. हिला म्हणून मी गाडी कुठं बाहेर ठेवत नाही. आलोय घरी. त्यांनी अर्धा तास सांगून 2 तास लावले. तिथं मी त्या गार्डनमध्ये तडमडत होतो. सो आलोय घरी. 2 वाजून गेलेत. मस्त आंघोळ करतो आता. आणि येताना मस्त बिर्याणी आणले. व्हेज पनीर बिर्याणी. ती रटू मस्त. भूक लागले जाम. जिरले ओट्स. जिरवले ते बॅटरीवाले ना ओट जिरवले. काय बोलायचं यार त्याला. सो आंघोळ वगैरे झाले मस्त. बिर्याणी खातो आता. बिर्याणी. भूक लागली जाम. पहिले पोटपूजा. 10 hours later. सो आम्ही गेलेलो मुलुंडला आता. काका आहेत, त्यांना बरं नव्हतं. हॉस्पिटलला ॲडमिट आहे. त्यांना बघायला गेलो आम्ही. सो आता निघालो घरी. लेट झालं आहे आणि आजचा दिवस जाम हट्टीक होता. पण आज पावसानं चांगले साथ दिले. पाऊस नाही भेटला आम्हाला अजिबात. तेव्हा आता घरी जातो आहे. ट्रेन भेटले. आता जस्ट ट्रेन पकडले. पहिलं घर गाठतो आता. सो आलो आहे घरी आता. जाम थकलो आहे. झोप आले जाम. सो आजचा दिवस संपला इथं. उद्या परत सकाळचं रुटीन. सो हा व्लॉग इथंच एंड करू. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.